आई वडील आणि मुलगा अशा या छोट्याशा कुटुंबात 1974ला जन्म झाला एका मुलीचा. मुलीचे नाव बरे काय ठेवले? मुलीचे नाव ठेवले संगीता वसंतराव माने. हिच्या पाठीवरती झाल्या 2 मुली. अगदी आनंदाने हे कुटुंब नांदत होतं. एका अपघाताने यांचं आयुष्यच बदललं. चिमुकल्याच्या वयात वडिलांचं निधन असं दुःखाचं डोंगर यांच्यावरती कोसळलं. नव्याने आयुष्य सुरू करायला धाडस लागतं, हिंमत लागते, पण त्याचबरोबर साथ लागते आपल्या माणसांची, काही खंबीर हातांची. ह्या माणसांना तू कधीच विसरू शकत नाहीस. ही तुझी माणसं आहेत, तुझी हक्काची माणसं. अण्णांच्या आशीर्वादाने आणि आईच्या मेहनतीने तुम्ही पुन्हा आयुष्य जगायला शिकला, शिक्षण पूर्ण केलं आणि आता वेळ आली तुझ्या लग्नाची, म्हणजे एंट्री माझ्या पप्पांची. लग्न संसार हे नक्की काय असतं हे समजण्याआधीच एंट्री माझी झाली. बाईपण समजण्याआधीच तुला आईपण निभावं लागलं. मी थोडी मोठी झाली आणि आता वेळ आली नोकरीची, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची. एवढ्याशा छकुलीला टाकून कामाला जाऊ तरी कसं? मनात जेव्हा हा विचार आला तेव्हा तुझी साथ दिली एका माऊलीने, म्हणजेच ताईने. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खूप बांधते मी कशाने उंच भरारी घेण्या उमरे फुल पंख, भरमर चाल पुढे पुढे आनंद, आपल्या घरासाठी लढ
काय, तुमचे राजपुत्र आले जन्माला. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर तो दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ. घर, नोकरी, संसार, कुटुंब हे सगळं करता करता तू तुझं अपुरं राहिलेलं शिक्षण सुद्धा पूर्ण केलंस. मामाचं लग्न झालं, मामी आली, मावशींचं लग्न झाले आणि काका आले, आणि मग हळूहळू सगळी चिलीपिली आले आणि आपलं हे कुटुंब वाढतच गेलं. ह्या 50 वर्षाच्या प्रवासात तू फक्त हे कुटुंब नाही तर अनेक नाती जोडलीस. इथे बसणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर तुझं स्पेशल असं काहीतरी नातं आहे. 50 म्हणजे म्हातारपण नव्हे, तर नवीन आयुष्याची, नवीन स्वप्न बघण्याची ही नवीन सुरुवात आहे. कारण पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है, दिलदार नजारे हैं, आज ज़मीन पर उतरे कितने सितारे हैं. अगलो रोशनी दानम, हम है दिल है हम जानम, दीवानगी 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 है, ना कोई महज़र मार ये दिल समझे किस कर. दीवानगी 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 है. Put your hands up and say, oh, Shadiya. All the cool boys, come on, make some noise and say, oh, Shadiya. तिचा जो प्रवास आहे, जो 50 वर्षाचा काळ आहे, तो एवढा छानपैकी केलेला आहे आणि खूप आनंद होत आहे की ती सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतः संसारामध्ये खूप छान प्रगती करत असताना, धावपळ होत असताना तिने तो ऍक्ट केलेला आहे. त्यामुळे खूप छान छान बोले. खूप छान आत्तासाठी एक बोलेन नक्कीच की मी त्यांचे नेबर जे आहे काकू तात्या म्हणजे खूप जवळचे आहेत माझे मम्मी पप्पा. आज ते येऊ शकले नाहीये, पण एक आठवण नक्कीच सांगेन तिची की लहानपणापासून ती तिकडेच असायची घरी. मम्मी माझी तिला 2 काकू वेण्या बांधून देणार, घरी डाळ भात खाऊन तिथेच ती झोपायची. अण्णा माझ्या जन्माच्या आधीपासून ती आहे आणि अण्णा असायचे त्यावेळेला ते खूप सगळे एकत्र सगळे भावंड मिळून असायचे. माझा जन्म खूप नंतर झालेला आहे, पण मी असं वेगळं वाटतच नाही. त्यांच्यामध्ये कुटुंब म्हणूनच असते. आज आमची मुलं जरी मोठी झाली तरी आम्ही तिच्यासाठी खूप लहानच आहोत आणि तिच्यासाठी शिकण्यासारखं खूप काही आहे. आम्ही तिला बघत बघत आज तिने एवढा छान प्रवास केलेला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच कायम हसत राहा. खूप छान भाऊजींबद्दल बोलायलाच नको की खूप छान एवढे तिला हसबंड भेटलेले आहेत की मनमिळावू स्वभाव आहे. आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, आम्हाला सगळ्यांना त्यांनी बघितलेलं आहे आणि अशीच खूप छान राहा. मस्त. थँक्यू सो मच.
त्याच्यामध्ये स्पेसिफिकली माझ्या मावश्या डान्स करणार आहेत आणि आय रिक्वेस्ट की ॲट दी एंड सगळ्या बायकांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हावं आणि आपण सगळ्यांनी तो डान्स करावा. पण त्याच्या आधी ऑब्वियसली आय वुड लाईक टू से समथिंग अबाउट माय मॉम. तर आय एम नॉट गोइंग टू से एनिथिंग इमोशनल. मला नाही करायचं आहे कुणाला इमोशनल. मी डिसाईड केलं आहे की मी आज बोलताना रडणार नाही. त्यामुळे मी तुझ्याबद्दल एवढंच बोलू शकते की मी विचार करत होती, आम्ही खूप विचार करत होतो की नक्की तुझ्यासाठी काय करायचं, तुला बाहेर पाठवायचं का घरातल्या घरात बर्थडे करायचा. पण नंतर एकच विचार मनात आला की तुला नक्की काय आवडतं आणि तुला सगळ्यांच्या बरोबर नेहमी प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या बरोबर सेलिब्रेट करायला आवडते. संगीताचा शब्दाचा अर्थ संगीताशी संगीत या रसाशी जुळलेला आहे. पण माझ्या मम्मीसाठी मला असं वाटतं जिला सगळ्यांच्या संगतीत राहायला आवडतं ती संगीता. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट मला इमोशनल काय नाही बोलायचं आहे. पण जस्ट टू गिव्ह यू अ फन फॅक्ट की मला असं वाटतं की एक अक्षय कुमार आहे आणि एक माझी मम्मी आहे जे सगळ्यांचे लग्न, बर्थडे, मुंज, बारसं कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे ते लोक अटेंड करतात. हे दोघे अटेंड करतात. फक्त डिफरन्स एवढा आहे की त्याला पैसे मिळतात अटेंड करायला आणि हिला काय मिळतं ते मला अजून कळालं नाही आहे. म्हणजे जर कुणी इन्व्हाइट केलं तर आपण तिथे गेलंच पाहिजे. काहीही ते कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे, कुठेही असू दे, पण ते गेलंच पाहिजे. जर आपल्याला कुठेही त्यावेळेला तिला सुट्टी पण मिळते, हाफे पण मिळतो आणि असं तिला काही मिळत नाही. तर तिला ती एक गोष्ट आहे. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट माझी मम्मी एका स्कूलमध्ये काम केलं आहे आणि तिने ट्युशनसुद्धा घेतले. तर तिचे बरेच स्टुडंट्स आहेत. पण आयरनी ऑफ लाईफ तिने कधीच आम्हाला शिकवलेलं नाही आहे. त्यांनी कधीच आमचा अभ्यास घेतला नाही आहे. सो शी इज नेवर टॉट एनिथिंग टू मी अँड शुभम अकॅडमिकली. बट इन लाईफ शी इज टॉट अस अ लॉट ऑफ थिंग्स. असं बोलतात प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. बट एव्हरी टाईम असं वाटतं की तू बऱ्याच गोष्टी प्रीच केल्यास. तू नेहमी जेव्हा सगळ्यांकडे जात होतीस आणि तू असे फंक्शन्स अटेंड करतेस तू नेहमी बोलतेस की इट्स नॉट जस्ट की दुःखात त्या माणसाबरोबर सहभागी व्हा पण त्याच्या सुखात सुद्धा तुम्ही तिथे सहभागी व्हा. आणि यू ऑलवेज सेट अन एक्झाम्पल टू डू सो. देर सो मच वी हॅव लर्न इन लाईफ आणि यू गॉन थ्रू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन लाईफ. लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. युजली पेरेंट्स त्यांच्या मुलांना सांगतात हाऊ टू रीच हाईट्स. But what you taught us is how to rise each time you fall. How you have taught us that no matter what problem you have in life, you can come out of it. Only if you believe in two things. One is God and second believe in yourself. आणि हे तू आम्हाला शिकवलंस and thank you so much for doing all of that. अजून एक गोष्ट आहे माझी मम्मी दीदी माझं नाव श्रद्धा जरी ठेवलं ना तर ती कम्प्लिटली अंधश्रद्धाने भरलेली आहे. तिचं कायम असतं ही गोष्ट शनिवारी करू नका, शनिवारी तेल विकत घेऊ नका, शनिवारी चणे खाऊ नका, परत घुमऱ्यावरती शिंकू नका, हे करू नका, ते करू नका. आणि बुधवार सो वन थिंग अबाउट बुधवारीच ती बोलते की कुठलंही इम्पॉर्टंट काम बुधवारी करू नका कारण ते परत करावं लागतं. पण आज बुधवार आहे मम्मी आणि जर आज असं आपण हा बर्थडे सेलिब्रेट करतो की असं बर्थडे सुद्धा तुझा सेलिब्रेट करू. अँड आय रिअली लव्ह यू फॉर वॉट यू आर. माय मॉम ऑलवेज वॉन्टेड की मी डान्सर बनू आणि शुभम स्पोर्ट्स पर्सन बनावा, फुटबॉलर किंवा क्रिकेटर, जे आम्ही पूर्ण करू शकलो नाही कारण आम्ही बिझी होतो पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आणि इंजिनियर बनण्यामध्ये. सो आय एम रिअली सॉरी की तुला जे हवं होतं ते आम्ही नाही अचीव करू शकलो. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट what I really want to become in life, and even if 1% of that is possible, I would like to be a mother like you. So thank you so much for giving everything that you have given us. I truly love you. I thank everybody who has come here just to make your day special. Thank you so much. And now last act of the day and by my moushis, and I want everybody else to include themselves at the end of the dance, and after that we'll do the cake cutting. Come on,
माझं आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कुणी म्हणत नाही थांब, श्वास घे. सर्वांचे धन्यवाद. मला खरंच हे सरप्राईज होतं. मला माहीतच नव्हतं की आज सेलिब्रेशन आहे. थँक्स. माहिती नाही श्रद्धाने इन्व्हिटेशन कसं कोणाला कमी दिलं आणि आज एवढे सर्वजण इथे उपस्थित आहेत. लांबून म्हणजे आम्ही मला आता लांब जायचं पण आहे, इथून पुढे 2-3 तासाचा प्रवास करून, पण तरी तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. आजच्या दिवशी जसं श्रद्धा म्हणाली खरंच मला पण इमोशनल व्हायचं नाही आहे, पण लाईक लहानपणापासून खरंच खूप आल्हादीची परिस्थिती असताना सुद्धा आज आम्ही काहीतरी बनू शकलो आहे. ते सर्व तुम्ही जसे पहिल्यापासून माझ्याबरोबर सोबत होता, तुमचे आशीर्वाद, त्याच्यामुळेच हे शक्य झालं. ऑल माय स्कूल फ्रेंड्स, थँक्यू सो मच. खरंच आपण मला वाटते आपल्याला 30 वर्ष झाली दहावी होऊन. 35 वर्ष झाली आम्हाला दहावी होऊन. सर्व विखुरलेले असताना वन पर्सन अभय ह्याने सगळ्यांना परत जॉईन केलं आणि आय थिंक सो 8 वर्ष झालं आपण भेटतोय. 8 वर्ष झालं आम्ही वर्षातून एकदा तरी भेटतो आणि अशा फंक्शन्सना बोलवलं तर आवर्जून येणारी हे सर्व टीम आहे आमची. थँक्यू सो मच. माझ्या कॉलनीतले सर्वजण, आता आम्ही कॉलनीतून थोडंसं दूर झालोय, दुसरीकडे राहायला गेलोय, पण खरंच सांगते जे लाईफ कॉलनीमधल्या लोकांबरोबर आम्ही घालवलंय ते खरंच मला नाही वाटत की आता कुठे असं म्हणजे अशी जागा मिळेल किंवा अशी लोक भेटतील. कारण ह्या लोकांनी मला सतत 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 सपोर्ट केलेला आहे. मग ती माझी मुलं सांभाळण्यापासून असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असो. म्हणजे आपण म्हणतो ना फॅमिली नंतर येते, बाकी लांब राहणारे लोकही नंतर येतात, पण सगळ्यात आधी जवळ येतात ती ही लोक जी आपल्या आजूबाजूला असतात. आणि ह्यांनी मला इतक्या वर्ष खरंच खूप सपोर्ट केला आहे, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. इथे माझे काही स्टुडंट्स बसलेले आहेत, म्हणजे तिकडे बसले, इथे ओके. हे माझे स्टुडंट्स म्हणजे ट्युशन मी कदाचित 2-3 वर्ष 4 वर्ष घेतलं असेल त्यांचं, पण ते आता मोठी झाले, स्वतः नोकरी करतात. पण कुठलाही फंक्शन माझ्या घरचं असू दे, एक कॉल आणि ते हजर, मदत करायला, अटेंड करायला, सगळ्या गोष्टीला. कदाचित मी खरंच खूप चांगलं शिक्षण देऊ शकली आहे. थँक्यू सो मच क्रिशा, रिष्टी अँड ऋषिका. I'm forgetting anyone now.
माझ्या कलिग्स, माय स्कूल फ्रेंड्स, मी स्कूल फ्रेंड्समध्ये कारण मी शाळेतच कामाला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. थँक्यू सो मच. मागे बसलेत का सर्व? दिवसातले सर्वात जास्त तास मी त्यांच्याबरोबरच असते. घरात कमी आणि तिथले 8 तास. पण खरंच ह्या लोकांनी मला, मी 26 वर्ष झाली जॉब करते एकाच ठिकाणी, चेंज नाही केलाय मी कुठे जॉब. कारण ही अशी लोक माझ्या बरोबर आहेत जी कदाचित मला सोडावीशी वाटत नाहीये. थँक्यू सो मच. अँड माय फॅमिली मेंबर्स, नवीन फॅमिली, ॲडेड फॅमिली, ऑल फॅमिली मेंबर्स, थँक्यू सो मच की वर्किंग डे मध्ये पण तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मॅनेज केलंय. आणि 2 व्यक्ती तर गावावरून आलेत. ओके गणेश, थँक्यू सो मच. अमोल, हे लोक तर म्हणजे गावावरून सकाळी आलेत, कुठे थांबले होते, संध्याकाळी इथे आलेत. आणि लास्ट बंडा भाऊ, थँक्यू सो मच. ही व्यक्ती अशी आहे ना, ही सो बिझी की त्याला आम्हाला सांगावं लागतं, अरे 2 तास काढ रे बाबा. पण खरोखर आज 2 दिवस दिलेस तू. थँक्यू सुनीता. आणि श्रद्धाच्या ऑफिसमधले सर्व फ्रेंड्स, कलिग्स, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि वेट केलात, कारण आमच्याकडे जरा नौटंकी फॅमिली आहे आणि बरंच काही त्यांच्याकडे असं भंडार असतो सगळ्या गोष्टींचा. अजून कदाचित संपलं नसेल, थोडेफार असेल काहीतरी बाकी ऍक्ट्स वगैरे. अक्का, ही माझी सर्वात मोठी मावशी आहे. आय थिंक सो शी इज राउंड अबाउट 87 ना. पण ही 87 वर्षाची बाई एवढी खंबीर आहे, आपल्याला कामं जमणार नाही तेवढी ती करत असते गावी. हिने जो सपोर्ट आम्हाला केलेला आहे स्टार्टिंगला, मीन्स लाईक आम्ही लहान असताना, आम्हाला सांभाळण्यापासून ते सर्व गोष्टींमध्ये, आणि त्याच्याबद्दल खरोखर मी थँक्यू हा वर्ड खूपच कमी आहे. फक्त तिचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला खरोखर तिने खूप मोठा मार्ग दाखवला आणि खूप आमच्यावरती प्रेम केलंय. माझी मावस बहीण, माझ्या बहिणी आणि सगळ्यात लाडकी माझी बहिणी ननंद भाऊजे. हा जो गॉड असतो ना, माहिती नाही बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये कुठेतरी असं हे असतं, डबल हे, म्हणजे ननंद अशीच असणार आणि बहिणी अशीच असणार, असं बऱ्याच फॅमिलीमध्ये मी बघते. पण टचवूड आमच्या फॅमिलीमध्ये इतकाही स्पेस आम्ही कोणाला चान्स पण दिला नाहीये हे बोलण्याचा की अरे तुझी बहिणी अशी आणि तुझी ननंद अशी. नॉट इवन शी, नॉट इवन अस. इतकं जे आमचं बॉन्डिंग आहे दॅट इज ग्रेट. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये पण शी इज ग्रेट. कारण खरंच सांगते, एवढ्या नंदान आणि त्यांची मुलं आणि त्यांचे नवरे आणि सगळेजण न सांगता टपकतात तिकडे घरामध्ये आणि ती कधीच म्हणत नाही की तुम्ही का आलात किंवा कधीच जाणार आहात. नेव्हर एव्हर. थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच. वॉट एव्हर त्या खुश आहे, फक्त दोन टायमाला चांगलं जेवण द्या. शुभम आणि श्रद्धा, थँक्यू सो मच. तुम्ही हे जे काही प्लॅन केलं होतं, आय डोंट नो त्याच्यामध्ये बहिणी असतील माझ्या मिक्स महामंडळ. मला माझ्या बहिणीत किती बॅलन्स आहे आय नेव्हर सी. तुम्हाला कळते झालं होतं, बट हे माझं बॅलन्स आहे. ही लोक हे सतत माझ्या बरोबर आहेत. आजकालची काही लोक आली नसतील, लांब आहेत, पण मी खरंच सांगते, मी भेटलं तरी कदाचित जेव्हा रस्त्यापासून घरापर्यंत जाईपर्यंत मला 5 ते 6 लोक दररोज भेटतात. त्याच्याशी 10-15 मिनिटांमध्ये नक्कीच जातात आणि त्यातच मी खूप खुश आहे. आणि माझ्या ऑफिसवाले बोलत असतील की आता मला कळालं की मी कुठून एवढं बोलते.
आता बास्केट राहिलीच आहे आयुष्य हे तर फुटवाडो, वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य हे तर फुटवाडो, ही इच्छा से महान हे प्रभु दे तू वरदान. Happy birthday to you, everybody. Happy birthday to you. Happy birthday to Sangeeta. Happy birthday to you. फूल हे कसे सजलेले असेच राहू दे. फूल हे कसे सजलेले असेच राहू दे. कोणी जू दे नको त्याला हा प्रभू तू वर दे. डुलो सदा फुलो सदा बहरू दे वाऱ्या संगे या फुलांच्या वासाने मोहरून दे जग सारे. ही इच्छा से महान हे प्रभू दे तू वरदान. हॅपी
देह समा